सीसीएमपी बंद करा, बंद करा। सीसीएमपी बंद करा, मिक्सोपॅथी रद्द करा। सीसीएमपी बंद करा, मिक्सोपॅथी रद्द करा। बंद करा, बंद करा। सीसीएमपी बंद करा। CCMP म्हणजे सर्टिफिकेट कोर्स मॉडर्न फार्मकॉलॉजिक प्रमाणपत्राला विरोध दर्शवत निवासी डॉक्टरांनी आज शांततापूर्ण निदर्शने करत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला। या निर्णयामुळे अपुरे प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींना आधुनिक वैद्यकातील काही उपचारांचा अधिकार मिळण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवर होऊ शकतो, असा आंदोलक डॉक्टरांचा दावा आहे। या आंदोलनात माडचे अध्यक्ष डॉक्टर रोहिदास खंदारे, डॉक्टर धीरज खंदारे, अतिरिक्त सरचिटणीस डॉक्टर नेहा शिळवंत यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले होते। हा लढा रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे डॉक्टर रोहिदास खंदारे यांनी सांगितले। CCMP संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले जात असताना अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांच्या मते न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना अशा निर्णयांमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो। त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून न्यायालयीन प्रक्रियेचा आणि कायदेशीर स्पष्टतेचा सन्मान राखण्याची मागणी केली। MPJMR नाशिक येथील रेसिडेंट डॉक्टर आहे। सध्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे राज्यव्यापी जे उपोषण चाललंय, जे बंद चाललंय, त्याचा दुसरा दिवस आहे। कालचा आमचा पहिला दिवस होता जो की अल्टिमेटम स्ट्राईक होता। त्यानंतर आजपासून जे केंद्रीय महाड आहे त्यांच्या सूचनेनुसार बेमुदत संप चालू झालेला आहे। या संपामध्ये फक्त आपत्कालीन सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जे आहे कोणत्याच ब्रांचला विरोध नाही आहे। होमिओपॅथी झालं, ॲलोपॅथी झालं किंवा युनानी, त्यांची आपापली जागा आहे। फक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या ॲलोपॅथीज आहेत त्यांना मिक्स करणं हे चुकीचं आहे आणि याच गोष्टीला आमचा विरोध आहे। त्यामुळे आम्हाला आमची शासनास जी मागणी आहे ती एवढीच आहे की हा जो निर्णय आहे तो त्वरित रद्द करावा आणि हे जे मॅटर आहे हायकोर्टात पेंडिंग असताना त्याचा जो शासनाचा जो निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा आहे। मी डॉक्टर रोहिदास खंदारे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन MPJMR नाशिक इथं अध्यक्ष आहे। तर आज आमचा पूर्ण महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी रेसिडेंट डॉक्टरांचे जे संप चालू आहे या संपाचा सलग दुसरा दिवस आहे। या संपामध्ये आम्ही पूर्ण आपत्कालीन सेवा ह्या चालू ठेवत आहोत व बाकीचे जे रुटीन वर्क आहे जसे की OPD वर्क असेल किंवा वार्ड वर्क असेल किंवा पूर्वनियोजित जे सर्जरी असतील हे आम्ही पूर्णपणे बंद करत आहोत। तर हा संप यासाठी आहे की सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, घाईघाईमध्ये निर्णय घेतलेला आहे की BHMS यांना CCMP कोर्स करून 1 वर्ष कोर्स करून त्यांना रजिस्टर देण्यात येत आहे, MMC मध्ये रजिस्टर देण्यात येत आहेत। तर या कोर्समुळे काय होत आहे की त्यांचे जे आयुर्वेदिक अनक्वालिफाईड डॉक्टर जे आहेत त्यांना सरकारने ॲलोपॅथी ड्रग्स प्रिस्क्राईब करण्याची मुभा दिलेली आहे। तर याला आमचा तीव्र विरोध आहे। आम्ही रेसिडेंट डॉक्टर्स आहोत। रुग्णसेवा हा खेळ नाहीये। 6 वर्षांचा MBBS चे कोर्स ही 6 महिन्यांच्या CCMP कोर्सची तुलना करू शकत नाही। त्यामुळे CCMP रद्द करा आणि मिक्सोपॅथी बंद करा। शासनाने हा निर्णय मागे घेऊन सर्व संबंधित तज्ज्ञ, वैद्यकीय परिषद आणि हितधारकांची चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। गुड्डू शेख, दिशा न्यूज।